नमस्कार मित्र हो. आज पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधायची संधी मिळालेली आहे यूट्यूबद्वारे आणि आजही मी एक छान विशेष गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, माझं नाव सीमा कोनाळे. मी आजचा दिवस विशेष नाही, पण आजचे जी माहिती आहे किंवा आज जो संवाद होणार आहे तो विशेष दिवसासाठी आहे. तर हा आहे महिला दिवस विशेष निमित्त. मला माहीत आहे महिला दिवस यायला उजाडायला अजून वेळ आहे, पण आपण बऱ्याचदा बघतो की हा दिवस जो आहे तो महिलांद्वारे, फक्त महिलांद्वारे, बऱ्याच प्रमाणात पुरुषही कधी-कधी शामील असतात, पण महिलांद्वारे हा कार्यक्रम म्हणून म्हणजे हा दिवस विविध पद्धतीने साजरा केला जातो. ज्यामध्ये कधी महिला फंक्शन्स प्लॅन करतात, कधी आउटिंग प्लॅन करतात, कधी मूव्हीज प्लॅन करतात, कधी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात किंवा मग स्वतःला आनंद देणाऱ्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतात. काही प्रमाणामध्ये एक एक्सटेंड लेव्हलला काही महिलांना कामगिरीबद्दल, चांगल्या कामगिरीबद्दल पुरस्कार देखील दिले जातात. सो अशा विविध पद्धतीने आपण बघत आलेलो आहोत की महिला दिन साजरा केला जातो. पण आज मी तुमच्या पुढ्यात एक अतिशय भन्नाट आणि छान संकल्पना घेऊन आले की आपण महिला दिन खूप छान पद्धतीने कसा साजरा करू शकतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या जीवनामध्ये 4 महत्त्वाचे आयुष्याचे आपल्या जीवनाचे टप्पे असतात. एक आहे आपलं बालपण, ज्याला आपण चाइल्डहूड म्हणतो. दुसरं आहे पौगंडावस्था, ज्याला आपण ॲडॉलिसंट एज म्हणतो. त्यानंतर ॲडल्टहूड, प्रौढत्व ज्याला आपण म्हणतो. वृद्धावस्था, ज्याला आपण ओल्ड एज म्हणतो. ह्या चारही फेजेसमध्ये आपल्या आयुष्यामध्ये कुणीतरी महिला अशा आहेत ना, ज्यांच्यामुळे आज आपण घडलेलो आहोत. तर त्या महिलांना आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत. मग काय करायचं आहे, तर आपल्या ह्या चारही फेजेसमध्ये ज्या महिलांमुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा बदल झालेला आहे किंवा आपण घडलेलो आहोत ज्यांच्यामुळे, त्या कुठल्याही 2 महिलांना तुम्हाला थँक यू म्हणायचं आहे. प्रत्येकी एक दिवस म्हणजे आज 2 महिलांना, उद्या 2 महिलांना, परवा 2 महिलांना आणि 8 तारखेला 2 महिलांना. असं तुम्हाला प्रत्येकी 2-2 किमान 2, तुम्ही 2 पेक्षा जास्त महिलांनाही शुभेच्छा देऊ शकता. त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि त्यांना थँक यू देखील म्हणायचं आहे. मग या महिला कोण असू शकतात? माझी आई असू शकते, माझी ताई असू शकते, माझी बालमैत्रीण असू शकते, वर्गमैत्रीण असू शकते, काकी, आत्या, मावशी कोणीही असू शकतं, ज्यांच्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये एक महत्त्वपूर्ण अर्थ आला आहे. अशी कोणीही महिला, मग ती डॉक्टर असू शकते, नर्स असू शकते किंवा मग धर्मपत्नी असू शकते किंवा त्याही पलीकडे आपली आजी असू शकते, सासूबाई असू शकतात, कुणीही असू शकतात. ह्या महिला ज्यांना तुम्ही सदिच्छा देऊन किंवा शुभेच्छा देऊन तुम्ही त्यांना थँक म्हणू शकता. आणि थँक विविध पद्धतीने म्हणता येतं. प्रत्येक वेळी खूप खर्च करून थँक म्हणायची गरज असते असं खरंच नाही आहे. आपण त्यांना अचानक भेटून त्यांना थँक म्हणू शकतो. त्यांच्यासाठी काहीतरी सरप्राईज, जे त्यांना आनंद देईल असं सरप्राईज प्लॅन करून आपण त्यांना थँक म्हणू शकतो. त्यांच्यासाठी फुलं घेऊन जाऊ शकतो आणि थँक म्हणू शकतो. फार फार तर आता सध्याच्या बिझी शेड्यूल्ड लाईफमध्ये आपल्याला असं वाटतं की नाही वेळ देता येत आहे, तर अचानक त्या व्यक्तीला कॉल करून, ज्या 2 महिला आहेत त्यांना कॉल करून की थँक तुझ्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं स्थान मला आज आहे, हे बोलणं. बस एवढं जरी तुम्ही बोललात ना, तरी तो महिला दिन साजरा केल्यासारखंच आहे. आणि हा महिला दिन बरं का महिलांनीच साजरा करायचा हे बंधन नाही. हे थँक पुरुष वर्ग देखील त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या महिलांना बोलू शकतात आणि त्यांना शुभेच्छा देऊ शकतात. आणि त्यांच्या आयुष्यातला जो महिला दिवस आहे यावर्षीचा, तो विशेष करू शकतात. तर मग चला ठरवूया आपण सगळे. मी ठरवलं आहे आजपासून 2 महिलांना मी नक्की विश करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. तर एक तर आहे माझी आई आणि दुसरी आहे माझी आत्या. ह्या दोनही महिला माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हीसुद्धा ठरवा की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या बालपणापासून कोणत्या 2 महिला आहेत, ज्या महिलांना तुम्हाला असं वाटतं की आज विशेष पद्धतीने मी या शुभेच्छा देऊन त्यांना त्यांचे आभार मानावे, तुमच्या आयुष्यात असल्याचं महत्त्व काय आहे ते सांगावं आणि त्यांचा महिला विशेष दिवस जो आहे तो खऱ्या अर्थाने विशेष करावा. माझ्या सर्व सखींना महिला दिनाच्या खूप खूप सदिच्छा आणि पुरुष वर्गांनीसुद्धा ह्या गोष्टीचा विचार करावा. धन्यवाद.